इसवी सन 1131 अक्षय तृतीया या दिवशी महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला. पुढे त्यांनी मंगळवेढ्याला वास्तव्य केलं. आता काल परवा आपल्या बेंबळे सरांनी सांगितलं की महात्मा बसवेश्वर हे आपल्या महाराष्ट्राचे जावई होते, कारण मंगळवेढा त्यांची सासरवाडी होती. एकानं म्हटलं तेव्हा काय महाराष्ट्रात होतं का मंगळवेढा? तेव्हा नव्हतं तर आज तर होतच ना. प्रांतवार भाषावार प्रांत रचना झाली. आपण आजचा विचार करू ना. आडव लावणारे कुठे लावतात तो भाव वेगळा झाला. शिवहार मग जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी कुडल संगम क्षेत्री राहून त्या मागच्या सखोल हे जे भांडार उपलब्ध होतं त्याचा अभ्यास केला, त्याचं अध्ययन केलं आणि तत्कालीन बोली भाषा असलेल्या कन्नड भाषेमध्ये वचन निर्मिती केली, अनुभव मंडपाची निर्मिती केली. जगातली पहिली संसद हे अनुभव मंडप आहे. जवळपास महात्मा बसवेश्वरांच्या 70 ते 80 वर्षांनंतर मॅग्ना कार्टाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. तिथून लोकशाही म्हणतात. परंतु त्याच्याही अगोदर 70 ते 80 वर्षांनी जगज्योती महात्मा बसवण्णांनी कल्याण क्षेत्री अनुभव मंडप स्थापन केला होता. अनुभव मंडप स्थापन केला, श्रेय स्वतःकडे घेतलं नाही, अल्लम प्रभुदेवाला अध्यक्ष केलं. बघा एरवी थोडं काय केलं की मला का हार नाही आम्ही म्हणतो ना, माझा का फोटो नाही, श्रेय घेतलं नाही. अध्यक्ष कोणाला केलं? अल्लम प्रभुदेवाला. 700 पुरुष होते आणि 70 स्त्रिया होत्या. त्या तुम्हाला आकडा हा छोटा वाटत असेल, परंतु 12व्या शतकात आपली लोकसंख्याच किती असेल आणि त्या लोकसंख्येच्या मानानं 770 लोक त्या अनुभव मंडपाचे सदस्य होतात म्हणजे ही साधी बाब नाही. तर त्यामध्ये आजच्या अरबस्थानापासून ते काश्मीर पासून त्यात सदस्य होते. आणि म्हणून हेच तत्वज्ञान जगज्योती महात्मा बसव आणि शरणांनी वचनांच्या माध्यमातून मांडलं. ती कन्नड भाषा होती. मग नंतर 12व्या शतकाच्या उत्तरार्धात 13व्या शतकाच्या प्रारंभापासून मराठी भाषेचा उगम झाला साहित्य क्षेत्रामध्ये. आणि त्यामध्ये पहिलं श्रेय जातं महानुभव पंथाला. मग वारकरी संप्रदायाचे पाया असलेले संत ज्ञानेश्वरांना तिथून मराठी भाषेचा उगम झाला. मराठी भाषेमध्ये संत साहित्य निर्माण होऊ सुरू झालं. होता 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 16वं शतक आलं, ज्याला आम्ही मध्ययुगीन काळ म्हणतो. 13 ते 18 मध्ययुगीन काळ म्हणतात. त्या मध्ययुगीन काळामध्ये इथली सगळी स्थिती पालटली. जलवायू बदलला, राजाही बदलला, प्रजाही बदलण्याच्या मार्गावर. आणि मग अशा बिकट परिस्थितीमध्ये तोपर्यंत संस्कृत जाणणारे लोक कमी होऊन गेले, कन्नड भाषा बी कमी होऊन गेली. आता सांगायचं तर कशात सांगायचं, तोपर्यंत मराठीचा उगम झाला होता. म्हणून हे संत साहित्य संत शिरोमणी मन्मथ स्वामींनी मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा आरंभ केलं. म्हणून मन्मथ शिवराजे केले. शिवराज
तत्वज्ञान या अनेक भाषांच्या मधून भाषांतरित होत 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 मध्ययुगीन काळापर्यंत आलं, तेव्हा या आमच्या महाराष्ट्र भाषेमध्ये किंबहुना या मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा त्यांनी या ग्रंथाची रचना केली की असा परिपूर्ण ग्रंथ की ज्यामध्ये आगमाच्या उत्तर भागात सांगितलेलं ज्ञान, सिद्धांत शिखामणी मध्ये सांगितलेल्या 21 परिच्छेदामधून 101 स्थलातलं ज्ञान, हे वचन साहित्यात सांगितलेलं ज्ञान हे एकवटून असा परिपूर्ण ग्रंथ निर्माण केला, तोही मराठी भाषेमध्ये केला. म्हणून मन्मथ शिवराजे केले नवलपरी. हे नवीन केलं, हे नवीन केलं. ठीक आहे, आता केले नवलपरी. इथे आपला असा एक प्रश्न पडतो, मन्मथ शिवराजे हे दोन व्यक्ती होत्या का? दोघांनी केलं का? हे नाही. त्याचं थोडक्यात असं आहे की संत शिरोमणी मन्मथ माऊलीचं पाळण्यातलं नाव हे शिवराज आहे. पाळण्यातलं नाव आई वडील, माता पार्वती, वडील शिवलिंग स्वामी, मूळचे कळंब निवासी, त्यांचं आडनाव विभूते, राहायला होते आजच्या नेकनूर तत्कालीन नेनगूरला. पाळण्यातलं नाव शिवराज. परंतु सद्गुरु आले, लिंग धारणा केली, मोहक रूप पाहिलं, अरे हा तर प्रति मन्मथ आहे, म्हणून गुरु महाराजांनी ठेवलेलं नाव मन्मथ. म्हणून इथं मन्मथ आणि शिवराज हे दोन व्यक्ती नसून एकाच संताची ही दोन नाव आहे. म्हणून मन्मथ शिवराजे केले नवलपरी. त्या काळापर्यंत मराठी भाषेमध्ये मराठी वीरशैव लिंगायत साहित्य निर्माण झालं नव्हतं. पुढे त्यांचेच समकालीन शिखर शिंगणापूरचे शांतलिंग स्वामी यांनी पुढे आरंभ केला आणि म्हणून असा परिपूर्ण ग्रंथ रचला. म्हणून मन्मथ शिवराजे केले नवलपरी. काय केलं, कुठं केलं? केले कपिलाधारी परमरहस्य. कुठं केलं, काय केलं? आजच्या बीड जिल्ह्यात सगळ्यांना कपिलधार क्षेत्र सुपरिचित आहे आणि त्या कपिलधार क्षेत्राची ओळख करून देण्याचं श्रेय सुद्धा परमपूज्य आप्पांना जातं बरं का, आपल्या भागातल्या लोकांसाठी. त्यांनी पट्टाभिषेक झाल्याबरोबर 1937 पहिलं अनुष्ठान त्या ठिकाणी केलं होतं. तेव्हा ते क्षेत्र कसं होतं? मुंजा महिषासुर सर्प व्याघ्रांची खोरी धन्य तो शिवराज केली अवधी शोधून. असं ते घोर क्षेत्र, अशा त्या क्षेत्रात मन्मथ माऊलींनी संजीवन समाधी घेतली आणि त्याच क्षेत्रामध्ये अनुष्ठान झाल्यानंतर पट्टाभिषेक झाल्यानंतर पहिलं अनुष्ठान परमपूज्य आप्पांनी तिथं केलं होतं. इसवी सन 1937 म्हणजे आपल्या स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी 10 वर्ष. आणि म्हणून त्या कपिलधार क्षेत्रामध्ये
अभंगात पहिल्या चरणामध्ये बसवलिंग म्हणतात, केले कपिलाधारी परमरस. कपिलधार क्षेत्रामध्ये राहून मन्मथ माऊलीने हा ग्रंथ रचला. परत त्याला प्रमाण आहे, परमरस ग्रंथातच समारोपात आहे, कपिलधार पुण्यधाम तेथेची झालो मी पूर्ण काम, केली टीका सुगम परमरहस्याची. असा तो परमरहस्य जो पूर्वी संस्कृत होता त्याला मराठीमध्ये त्याची टीका करून प्राकृत कृत्य मन्मथ हा ग्रंथ रचला. हे नवल संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी केले म्हणून म्हणतात, मन्मथ शिवराजे केले नवलपरी, केले कपिलाधारी परमरस. आता हा जो परमरस ग्रंथ रचला, ठीक आहे, त्यात काय विशेष? दुसऱ्या चरणात परमरस ग्रंथराज थोर, परमरस ग्रंथाला संत बसवलिंग म्हणतात, हा ग्रंथ थोर आहे. परमरहस्य ग्रंथ राज थोर. बघा, दोन पदवी दिले. ते विशेषण असंच लागत नसतात. आम्ही दुपारी जाहीर केले हे पदवी अशाच लागत नसतात. त्यामागे त्यांची साधना आहे, त्यांचा परिश्रम आहे, त्यांचं कर्तव्य आहे, त्यांचं ते काम आहे म्हणून द्यावं लागतं. इथं सुद्धा परमरहस्य ग्रंथराज म्हणतात, ग्रंथांचा राजा, ग्रंथराज. आणि परत एक विशेषण लावले, थोर. थोर म्हणजे मोठा. आता थोर हे विशेषण आहे, पण हे थोर म्हणजे मोठा. कशानं मोठा हो? त्यामुळे काही लक्षण आहे का? काही लोक खूप मोठे असतात, कुणी शरीरानं मोठे, कुणी वजनानं मोठं, कुणी शेतीवाडीनं मोठं, कशानं मोठं, कोणी मनानं मोठं, आहे की नाही? मोठे लोक खूप असतात. आता आमच्या इथं एकाहून एक दाणी लोकांनी इथं योगदान दिलेलं आहे. धनसंपदा कितीही असली तरी द्यायला मन मोठं लागतं बरं, आहे की नाही? एवढ्या कामधंद्याच्या बहुतांशी आपले शेतकरी आहेत इथं, एवढ्या कामाच्या दिवसात सुद्धा एवढ्या बहुसंख्येनं तुम्ही इथं वेळ दिला, याला सुद्धा मन मोठं लागतं बरं का. ते सोपं नाही. वेळ देणं तर सगळ्यात अवघड काम आहे. एक वेळ पैसे देणं सोपं आहे, पण वेळ देणं सगळ्यात अवघड काम आहे. का? वेळ फार अमूल्य आहे. वेळेची तुम्ही किंमत करू शकत नाही. आयुष्य क्षण एको अपि न लभ्य सुवर्ण कोटी बी. आयुष्याचा एक क्षण
कोटी स्वर्ण मुद्रा देतो म्हणलं तरी लाभत नाही, भारोभार पैसे देतो म्हणलं तरी पुन्हा वापस येत नाही. म्हणून तुम्ही वेळ देणं हे सुद्धा, ह्याला सुद्धा मन मोठं लागतं. हे आहे मोठेपणाचं लक्षण, आहे की नाही? मोठं कशाहून मोठं? परमरहस्य ग्रंथ राज आहे, ग्रंथांचा राजा आहे आणि तो काय आहे? थोर आहे. ग्रंथ राज थोर. त्याची थोरवी कशामुळं? शिवयोग विचार सांगितलं. त्याच्यामध्ये जो विचार सांगितलेला आहे, काय विचार सांगितला? शिवयोग. यात काय अवघड आहे? सकाळी सकाळी करतो ना तुम्ही, काही लोक कपालभाती हे ते रामदेव बाबा सांगतात, तोही योगाचा प्रकार आहे. योगाची व्याख्या अनेक ठिकाणी अनेक प्रकारे केलेली आहे. तर आपण इथे एक साधा शब्द, एक साधी व्याख्या पाहू. योग म्हणजे जोडणे. योगायोग म्हणजे काय? योगायोग हो, तुम्ही भेटलो आम्हाला, काय योगायोग आहे? कीर्तन आम्हाला सेवा भेटली, काय योगायोग? असे गायक वादक भेटले, काय योगायोग? एवढे श्रोते भेटले, आहे की नाही? योगायोग म्हणतो की योग म्हणजे जोडणे. शिवयोग विचार सांगितलेला. इथं भगवान शिवासी या जीवाला जोडणारा विचार सांगितला, म्हणून ग्रंथ थोर. शिवयोग विचार सांगितला. आता गंमत अशी आहे, विचार सांगितला परंतु मनात जो विचार आला, विचार कुठे येतात? तो आपल्याला मनात येतात. मग जे मनात आलं तेच सांगितलं का? नाही, त्याला आधार आहे तिसऱ्या चरणात. सांगितले ज्ञान निगमा
पाहिलं, संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी जे पूर्वी झालं नाही असं नवीन केलं. ग्रंथ रचला परमरहस्य, ठिकाण आहे कपिलधार. तो ग्रंथ असा श्रेष्ठ आहे की तो या जीवाला शिवपदी नेऊन ठेवू शकतो. जीवाचा शिव होऊ शकतो, नराचा हर होऊ शकतो, मानवाचा महादेव होऊ शकतो. शिवयोग विचार सांगितला. तुला सांगितलं की मघाशी जो आपण प्रवास सांगितला होता या वाङ्मयाचा, ते तिथं बसवलिंगाने म्हटलेलं आहे. सांगितले ज्ञान निगम आगमीचे. निगम म्हणजे 4 वेद, आगम 28 शिवागम. सांगितले ज्ञान निगम आगमीचे सार वेदांताचे निवडिले. वेदांत म्हणजे उपनिषद. मुख्य 13 आहेत, एकूण 105 आहे, 108 आहे. एवढे उपनिषद, हे एवढे पुराण, वेद, आगम सगळं जर आम्ही अभ्यास करायचा म्हणून तर जमल का हो? सकाळी आपल्या जगद्गुरु महास्वामीजींनी सांगितलं की कृष्ण यजुर्वेदातला रुद्राध्याय नमका चमका सहित आहे, त्याच्यातला 8वा अनुवाद आणि त्याच्यातही नमः शिवायच सार काढलं बरं का. अजून तुम्हाला डिस्काउंट दिलं. शिव हे 2च अक्षर. आता गंमत अशी आहे, शिव हे 2 अक्षराचा जो जप आहे, आता आपण इथे काय आलंय, शिवनाम. शिवनाम, शिवनामाची बरोबरी अमृत सुद्धा करू देत नाही असे एका ठिकाणी संतांनी सांगितलंय. अमृत म्हणजे सुधा, सुदेहुनी गोड, सुदेवोनी गो